साक्री तहसील कार्यालयात महसूल दिवस साजरा। साक्री तालुक्यात महसूल दिनाचे औचित्य साधत आज 1 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या छत्रपती शाहू महाराज हॉलमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे होते। कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार साहेबराव सोनवणे यांचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल व फुलगुच्छ देऊन गौरवाने झाली। यानंतर महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा व कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, सेतू कर्मचारी आणि महसूल सेवकांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला। या दरम्यान मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला महसूल शाखेचे नायब तहसीलदार किरण कोठावदे, निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र सोनवणे, पुरवठा नायब तहसीलदार विशाल कांगणे, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी आणि पिंपळनेरचे नायब तहसीलदार बापू बहिरम यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची प्रस्तावना निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांनी केली, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी सुनील साळुंखे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साक्रीचे मंडळ अधिकारी हेमंत लोंढे, तलाठी सुजित पाटील, नितीन देसले, संदेश नेरकर तसेच महसूल सेवक पंकज सैंदाणे व दिनेश गवळी यांचे मोलाचे योगदान लाभले। कार्यक्रमाची सांगता सन 2024 ते 25 च्या जमाबंदीची औपचारिक घोषणा करून करण्यात आली।